मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे चला चला पावसाळ्याला सुरुवात झाली, बुडण्याच्या महोत्सवाची संधी आली. आपल्याला थोडंसं हे शीर्षक विचित्र वाटलं असेल, पण तुम्हाला त्याच्यातून एका जाहिरातीची पण आठवण होत असेल. मोती साबण, चला 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 उठा दिवाळी आली. तो एक छोटा मुलगा प्रत्येकाच्या दारावर जाऊन त्याच्या चाळीमधल्या दरवाजावर पहाटे जाऊन मोती साबणानं ठक 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 करून दरवाजा वाजवतोय. चला उठा दिवाळी आली, मोती स्नानानं आंघोळ करण्याची वेळ झाली. आणि मग ते एक त्याच्यामध्ये वयस्कर असे आजोबा आहेत, तेही म्हणतात अरे चा माझा वसा आता पुढे तू सुद्धा चालवणार. एक्झॅक्टली मला हेच सांगायचंय. बुडण्याचा महोत्सव सुरू झालेला आहे. पावसाळा आला की महाराष्ट्राला एका वेगळ्या प्रकारची भुरळ पडते आणि त्याच्यातून बुडण्याचा महोत्सव आपण दरवर्षी साजरा करतो. पुण्याच्या बाबतीत जर विचार करायचं झालं तर पुण्यामध्ये सवाई गंधर्व महोत्सव जो पंडित भीमसेन जोशींनी सुरू केला, तो सवाई गंधर्व संगीत महोत्सव हा एक खूप जगप्रसिद्ध असा महोत्सव आहे. मग असे महोत्सव अनेक सुरू होत गेले. तिथून पुढे आंबा महोत्सव असतो. नुकताच आंब्याचा सीझन झाला की होलसेल दरामध्ये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या शेतातून थेट तुमच्या दारामध्ये आंबा, शेतकऱ्यांच्या खरेदीच्या दरातच विक्री, अशा जाहिरातींमध्ये आंबा महोत्सव सुरू होतो. फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये एम्प्रेस गार्डन जे आहे पुण्यातलं, तिथं फुलांचा महोत्सव भरतो. तसंच टिळक स्मारक मंदिरामध्ये गेली वर्षानुवर्ष फेब्रुवारी मार्च महिन्यामध्येच गुलाबाच्या फुलांचा महोत्सव भरतो. असे अनेक महोत्सव असतात. कास पठारावर, सातारा जिल्ह्यामध्ये कास पठारावर फुलांचा एक सीझन असतो. तिथली जी डोंगरी दगडी फुलं जी आहेत त्याची एक रंगीत अशी चादर, निरनिराळ्या रंगाची चादर अशी त्या कास पठाराला घातल्यासारखं ते कास पठार दिसायला लागतं. तिथं त्यावेळेस फुलांचा महोत्सव असतो. काजवा महोत्सव भोर तालुक्यामध्ये किंवा वाई, महाबळेश्वर, पाचगणी या परिसरामध्ये काजव्यांचे किंवा अहिल्यानगर जिल्हा किंवा नाशिक जिल्ह्याचा जे काही भाग आहे, त्या डोंगराळ जो भाग आहे, सह्याद्री पर्वताच्या रांगा ज्या ठिकाणी आहेत, तर त्या ठिकाणी अकोला वगैरे तालुका, कोतुळ, अकोला या तालुक्याच्या भागामध्ये लाखो कोट्यावधी काजवे त्यांचा उजेड पाडतात आणि त्याच्यामुळे तिथे काजवा महोत्सव सुरू होतो. अशी अनेक ठिकाणं आहेत आणि अशा प्रकारचे महोत्सव. त्याच्यामुळे मला हे शीर्षक सुचलं की बुडण्याचा सुद्धा महोत्सव, बुडण्याच्या महोत्सवाला मित्रांनो सुरुवात झालेली आहे. नुकतंच भुशी डॅममध्ये लोणावळ्याला 2 पर्यटक बुडालेले आहेत आणि अगदी 4 दिवसापूर्वी तळेगावच्या आसपास जे कुंडमळा जो भाग आहे, त्या कुंडमळ्यामध्ये एक साकव पूल, तो कुंडमळा, आणखीन त्याच्या शेजारी इंदोरी गाव आहे. त्या इंदोरी आणि कुंडमळा या गावांना शहराच्या ठिकाणी येण्यासाठी, तळेगाव सारख्या ठिकाणी येण्यासाठी जो पूल, साकव जो होता, तो नुकताच कोसळला आणि त्याच्यावरून अनेक जण वाहून गेली पाण्यामध्ये. काहींचे मृतदेह सापडले, अद्यापही त्यांचा शोध चालू आहे मृतांचा. तर असे ही दरवर्षीच्याच या घटना आहेत. वृत्तपत्र अक्षरशः यांनी भरून जातात. आजच्या वृत्तपत्रांमध्ये दिसलेल्या गोष्टी सांगतो. जुन्नरमध्ये दर्याघाटामध्ये सांभाळून जा, सांभाळूनच या, तिथे सांडदरा नावाचा एक धबधबा आता सुरू झालाय. तो सांडदरा धबधबा पाहायला पर्यटकांची ही तुफान गर्दी उसळलेली आहे. रांजण खळगे, टाकळी हाजी आणि निघोज जो भाग आहे अहिल्यानगर जिल्ह्याचा, या ठिकाणी रांजण खळगे आहेत. जगप्रसिद्ध रांजण खळगे. नाना पाटेकरच्या एका चित्रपटाचं शूटिंग तुम्हाला आठवत असेल रांजण खळग्यांमध्ये झालेलं, तेच रांजण खळगे. पण भर पावसामध्ये पळत सुटायचं रांजण खळगे बघायला. त्याचं सौंदर्य ऍक्च्युली आता या पावसाळ्यामध्ये फार असं नाहीच आहे, परंतु आता सुट्टी पडली, शनिवार रविवार आला की पब्लिक शहरामधून धावत सुटतं. आणि हे काही शहराच्याच ठिकाणी नाहीये, ग्रामीण भागामध्ये तालुका स्तरावरची सुद्धा लोक आवर्जून अशा धोकादायक ठिकाणी मृत्यूनं साक्षात बोलवावं असं जातं. याचं आश्चर्य वाटतं. ट्रेकिंग करा पण जपून. आज एक मोठी बोल्ड हेडलाईन वृत्तपत्रामध्ये आहे, ट्रेकिंग करा पण जपून. मागच्या वर्षी आपल्याला आठवत असेल, एक युवती ट्रेकिंगच्या दरम्यान सेल्फी काढण्यासाठी, अगदी शेवटचा सेल्फी, त्या तिच्या दौऱ्यामधला किंवा तिचा जो ट्रेकर ग्रुप होता त्यांच्या दौऱ्याचा अंतिम टप्पामधून जिथून वळायचं होतं त्या धोकादायक कड्यावर जाऊन त्या मुलीनं सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. त्या सेल्फीसहित सगळं शूटिंग उपलब्ध आहे. ती सेल्फी काढण्याच्या नादामध्ये त्या दरीमध्ये कोसळली आणि शेवटी रेस्क्यू टीम काही बोलवण्यात आल्या आणि त्यांनी तिचा मृतदेह बाहेर काढला. ती युवती तिच्या प्राणाला मुकली. आणेमाळशेज घाट, जुन्नर तालुक्यामध्ये, जुन्नर आणि ठाणे जिल्ह्याला, म्हणजे पुणे जिल्ह्याला आणि ठाणे जिल्ह्याला जोडणारा कल्याण ते
अहिल्यानगर असा जो हायवे आहे, स्टेट हायवे, त्याच्यावर मडच्या पुढे, जुन्नर तालुक्यातलं मड जे गाव आहे त्याच्या पुढे आणि माळशेज घाट सुरू होतो. तिथे धबधबे पाहण्यासाठी पुण्या मुंबईचे पर्यटक येतात नव्हे, उलटतात हाच शब्द योग्य आहे. येतात कशासाठी येतात? तिथे कपडे काढून युवक नाचतात. दारूच्या बाटल्या, ठाणे जिल्ह्यातून मुंबईतून येतानाच बिअरच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या घेऊन यायच्या. ती दारू त्या धबधब्याखाली उभं राहून प्यायची आणि त्या तिथंच रस्त्यातच फोडून, म्हणजे दुसऱ्याच्या पायात त्या काचा लागतील किंवा काय, कशाचाही विचारच करायचा नाही. आणि मग त्या धबधब्यामध्ये कोणी पर्यटक वाहून गेला, कोणी दरीमध्ये कोसळला, कारण एकतर तो नशेमध्येच असतो. आणि पोलीस प्रशासन काय करतं? आपण किती वेडेपणा, आणि वर्षानुवर्ष हा करणार. म्हणून मला त्या मोती साबणाची आठवण झाली की ते आजोबा म्हणतात की अरे वा, माझा वसा तूच चालवणार आहेस पुढे. खरोखर आपण पुढच्याच ठेच मागचा शहाणा हे आपण शिकणारच नाही. आपल्या मराठी जनतेने हे ठरवलेलं आहे की आपण मागच्या वर्षीचा इतिहास लक्षात घेता यावर्षी कसं वागावं याच्यावर मुळीच आपलं लक्ष नसतं. आपण लक्ष देणारच नाही याचा मनोमन निश्चय केलेला आहे. त्यामुळे माझ्या प्रत्येक जे मी विश्लेषण करतो याची सुरुवात करताना मी म्हणतो की पण मतदारांना काय वाटतं आणि याचा आणि ह्या पर्यटनाचा काय संबंध आहे? तर संबंध आहे. माझ्यासारखे जे मतदार आहेत या महाराष्ट्रामध्ये, ज्यांनी हे सरकार निवडून दिलंय, ज्या सरकारला आम्ही इन्कम टॅक्स भरतो, त्या आमच्या खर्चामधून ह्या वायफळ भरकटलेल्या पिढीसाठी, भरकटलेल्या नवयुवक युवतींच्या संरक्षणासाठी NDRFचे जवान आणि पोलीस प्रशासन आमच्या पैशातून राबवू नये, ही आमची माफक अपेक्षा आहे. आणि का नसावी? तुमच्या मूर्खपणा सांभाळण्यासाठी आमच्यासारख्या टॅक्स पेयरकडून पैसा जो जमा केला जातो त्याच्यामधून NDRFचे जवान आणि पोलिसांच्या जीवाशी खेळ आम्ही दरवर्षी का बघायचा? म्हणून मतदारांना काय वाटतं? अजून सांगतो मी. खडकवासला बॅकवॉटर, पानशेत धरणाचं बॅकवॉटर, आपल्याला माहिती आहे पावसाळा सुरू झालेला आहे, नद्यांना पूर येणार आहेत, पूरस्थिती निर्माण झालेली असते. त्या बॅकवॉटरमध्ये इतक्या धोकादायक परिस्थितीमध्ये जाण्याचं कारण काय? आणखीन सगळ्यात म्हणजे महाराष्ट्रामध्ये अतिप्रसिद्ध ठिकाण जे आहे ना ते म्हणजे भुशी डॅम. आजच्याच एका नामांकित वृत्तपत्रामध्ये भुशी डॅमच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलं. भुशी डॅम पर्यटकांना खुणवू लागला. कशाला खुणवू लागला? माध्यमांचंही हे आश्चर्य वाटतं. सोशल मीडियामुळे काय होतं की कुठल्या तरी धबधब्यामध्ये तिथे त्याचं शूटिंग काढायचं की लगेच पोस्ट करून टाकायचं. झाली गर्दी तिथे. कुठंतरी धरणाचं बॅकवॉटर बघायचं, त्याचे फोटो काढून टाकायचे, पाणी उडवतानाचे, झाली त्या ठिकाणी मेंढरासारखी गर्दी, तिकडं धावत सुटायचं. दरवर्षी 20-25 जण त्या भुशी डॅममध्ये बुडतात. तिथे पोलीस असतात, सिक्युरिटी गार्ड ओरडून शिट्ट्या वाजवून सांगत असतात, तरी सुद्धा ऐकायचं नाही. मागच्या वर्षी तर कहर झाला. एक परिवार भुशी डॅमच्या मागच्या बाजूने गेला, जंगलाच्या बाजूने गेला, की जिथे सहसा कोणी जात नाही त्या बाजूने गाडी घेऊन गेले आणि 5 जण, एकाच परिवारातले 5 जण, अख्खा परिवार, एकदम अचानक पाणी सुटलं आणि त्या पाण्यामध्ये अख्खा परिवार वाहून गेला. ही जी विवेकशून्यता आहे याला विवेकशून्यता म्हणतात. अति शहाणपणा सुद्धा म्हणायचं. अति उत्साहाच्या भरात आपण काय करतो? किती बेजबाबदारपणे आपण अजूनही वागणार आहोत याच्यावर तरुणांना आणि तरुणींना विचारच करायचा नाहीये. आणि पर्यायानं त्यांचे पालक सुद्धा आलेच जे या गोष्टींना परवानगी देतात. अर्थात मुलं किती विचारून जातात या अशा ठिकाणी हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या ही जी पंचतत्व आहे ना, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, याच्या नादाला कधी लागू नये. पंचतत्वांना पंचमहाभूत सुद्धा म्हटलेली आहे. महाभूत सुद्धा यांनाच म्हटलं जातं. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आप म्हणजे पाणी, जल, तेज, अग्नी. सिलसिला चित्रपटामध्ये ते विमान कोसळलेलं आहे. त्या कोसळलेल्या विमानामध्ये अमिताभ बच्चन बिनधास्तपणे त्याची ती फियाटमधून येतो आणि त्या विमानामध्ये, जळालेल्या विमानामध्ये जाऊन शॉर्ट सर्किटच्या ठिणग्या उडत असतात, त्याच्यामध्ये जाऊन संजीव कुमार एका सीटवर बसलेला आहे, त्याला उचलून घेऊन येतो. हे चित्रपटामध्ये शोभून दिसतात या गोष्टी. प्रत्यक्ष जीवनामध्ये या गोष्टी मूर्खपणाच्या आहेत. याला सीन सेफ्टी असं म्हणतात. सीन सेफ्टी. ज्या ठिकाणी मोडकळीस आलेली इमारत असेल किंवा पाण्याचा प्रचंड जोरदार प्रवाह आहे आणि त्याच्यामध्ये ज्याला पोहता येत नाही असाही माणूस उतरतो, असाही मुलगा उतरतो,
आणि मग पोहता येत नाही, मग ज्याला पोहता येतंय त्याला वाचवण्यासाठी पोहणारा त्याच्यामध्ये जातो आणि तो त्याला घट्ट मिठी मारतो आणि दोघेही त्याच्यामध्ये बुडून जातात. आपण याच्यातून शिकणार आहोत की नाही, प्रश्न हा आहे महत्वाचा. अहो, चांगला पट्टीचा तरबेज पोहणारा एक युवक, मला नेमकं त्या युवकाचं नाव आठवत नाहीये, परंतु 5-6 वर्षांपूर्वीची ही घटना आहे. उरण खाडी, जशी आपण इंग्लंडची खाडी पोहून जाणे किंवा फ्रान्सच्या खाडी मधून पोहून जाण्याचा पराक्रम करणारे काही युवक युवती त्यांचे फोटो झळकतात की रेकॉर्ड केलं यांनी, की देशासाठी म्हणा किंवा राज्यासाठी ही अभिमानाची गोष्ट होऊन बसते इंग्लंडची खाडी पोहून जाणं. तसंच उरणची खाडीवरून, उरणपासून भाऊच्या धक्क्यापर्यंत म्हणजे गेटवे ऑफ इंडियापर्यंत पोहण्याचा विक्रम करणे ही सुद्धा एक पद्धत आहे. त्याच्यामध्ये पोहून जाणाऱ्या माणसांना रोजचा सराव असतो. ते स्विमिंग पूलमध्ये दीर्घकाळ, कारण 23 किलोमीटरचं अंतर आहे उरणखाडीत ते भाऊचा धक्का, 23 किलोमीटर. हे अंतर पोहून जाण्यासाठी रोजचं किमान 1-1.5-2 किलोमीटर पोहण्याचा सराव त्या पोहणाऱ्यांनी केलेला असतो. तरी सुद्धा एवढा सराईत पोहणारा, की जो माणूस, जो युवक अनेक मुलांचा गाईड म्हणून पण काम करायचा, तो स्वतः हा पराक्रम करायला गेला आणि तो त्या पाण्यामध्ये 5-6 वर्षापूर्वीची घटना आहे, तो बुडाला समुद्रामध्ये, अरबी समुद्रामध्ये. कसा बुडाला तर कोळ्यांनी जी जाळी टाकलेली होती त्या जाळ्यात कुठेतरी तो गुरफटला गेला आणि तो त्या जाळ्यात जसं जसं हातपाय मारायला लागला तसा तसा आणखीन अडकत गेला आणि त्याला जलसमाधी मिळाली. उत्कृष्ट पोहणाऱ्याला सुद्धा जलसमाधी मिळू शकते. तर सर्वसामान्य ज्याला पोहताच येत नाही त्याचा तर विचारच करू नका. काय करणार? जो पोहणारा, ही उरणची खाडी किंवा इंग्लंडची खाडी पोहणारे जे असतात त्यांच्याबरोबर पॅरलली बोटी सुद्धा असतात. मागे पुढे समजा त्याला दम लागला, तो त्याला आवरताच आला नाही, दम लागला, तर अशा वेळेस त्याचं जे अभियान असतं ते अर्धवट सोडावं सुद्धा लागतं. त्यामुळे तो खूण करतो की मला बोटीमध्ये घ्या, होडीमध्ये घ्या, त्याला लगेच रेस्क्यू केलं जातं, होडीमध्ये घेतलं जातं त्याच्याबरोबर. आणि जनरली ह्या खाड्या ज्या पोहल्या जातात लांब अंतराच्या, हे पोहणं रात्री सुरू करतात, रात्री 1-1:30-2च्या आसपास सुरू करतात पोहायला. त्यामुळे हे अंधारात पोहणं असतं. पण दिशा दाखवायला अनेक त्यांना प्रोत्साहन देणारे त्यांचा मित्रपरिवार किंवा पोहणारी टीम बरोबर असते, सगळी साधनं बरोबर असतात. तरी सुद्धा या युवकाला वाचवता आलं नाही. सगळे होते, इतर पोहणारे होते, रेस्क्यू जॅकेट उपलब्ध होती, दोरखंड लागणारे उपलब्ध होते, तरी सुद्धा या व्यक्तीला वाचवता आलं नाही. मग तुम्हाला खडकवासला धरणामध्ये, पानशेत धरणाच्या बॅक वॉटरमध्ये, भुशी डॅममध्ये बुडवताना दरवर्षी वाचवायला कोण येणार आहे की याचा आपण विचारच करणार नाही. पावसाळ्यामध्ये जिथे असुरक्षित वातावरण आहे तिथे जायचंच कशासाठी? मुळात जायचं कशासाठी? कारण इतकं इन्सिक्युअर. बरं, राज्यामध्ये इतकी धावपळ उडालेली असते. तुम्ही विचार करा की ज्यावेळेस अति जास्त पाऊस होतो त्यावेळेस सांगली, कोल्हापूर या ठिकाणी हमखास पूर येतो. एनडीआरएफचं भलं मोठं पथक पुरामध्ये अडकलेल्या, गावच्या गावं पाण्याखाली जातात, पुरामध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफचे जवान तिकडे कामाला लागलेले असतात. एनडीआरएफचे जवान या कुंडमळ्यामध्ये वापरायचे. हा मूर्खपणा नाही काय? तो पूल खराब झालेला आहे, तो पूल हलतोय, त्याच्यावर त्याच्या क्षमतेपेक्षा 200-250 लोक जर गेली तर तो पूल कोसळणार आणि पर्यायानं तो पूल दुरुस्त व्हायचा तेव्हा होईल. परंतु त्या गावचे सरपंच आहेत ना, दिनेश चव्हाण, माजी सरपंच, इंदोरी कुंडमळा इथले रहिवासी आहेत. त्या दिनेश चव्हाण माजी सरपंचांनी सांगितलंय स्पष्टपणे, तेव्हा इथे हुल्लडबाजी करणारी लोक येतात सगळी. ही हुल्लडबाजांची जत्रा इथे जमा होते आणि त्याच्यामुळे आमच्या गावाचं केवढं मोठं नुकसान झालं. आता त्या गावाला शहराच्या ठिकाणी येण्यासाठी 15 किलोमीटरचा वळसा घालून यावं लागणार आहे. 15 किलोमीटर, कारण आता भर पावसामध्ये तिथं पूल उभारणं शक्य नाही. विद्यार्थ्यांनी कसं जायचं? एखादा पेशंट जर उचलून न्यायचा असेल त्याला कसं न्यायचं? रोजचे दूधवाले असतात, भाजी विकायला जाणारी लोक असतात, फुलांचे मळे त्या भागात प्रसिद्ध आहेत, फुलं विकायला जाणारी लोक असतात. यांची केवढी मोठी गैरसोय करून ठेवलीत आपण. म्हणजे विवेकशून्यता काय ते या शोकांतिका आणि नंतर रडारड करण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांना या गोष्टींचं भानच कसं राहत नाही याचं आश्चर्य वाटतं. आणि लोक सावरायला का तयार नाही की इतक्या धोकादायक ठिकाणी आपल्याला पोहता येत नाही. बरं, आपण उदाहरणं बघताय ना, इरशाळवाडीसारखं अख्खं गाव लँडस्लाईडमध्ये दरड कोसळून अख्खं गावच्या गाव झोपेत गेलं. माळीणसारखी दुर्घटना आंबेगाव तालुक्यामध्ये, भीमाशंकरच्या जवळचं गाव, अख्खं गावच्या गाव झोपलं गेलं एका रात्रीमध्ये दरड कोसळून. दरडी का कोसळतात तर वरती जेसीपी पोकलँड सारखी ही एक प्रकारची अजस्त्र अशी वाहनं आहेत की त्यांनी कुठं ड्रिलिंग केलंय आणि किती ठिकाणी डोंगर पोखरलाय, किती ठिकाणी माती ओढलीये याचा काही हिशोब नसतो. मागच्या वर्षी एखादा ज्या ठिकाणी धबधबा बघायला गेलेला आहे तो मागच्या वर्षी तिथे आम्ही इतकं भारी होतो ना, तुम्ही पण चला म्हणून यावर्षी टीम घेऊन निघेल. अरे पण बाबा, मागच्या वर्षी ह्या वर्षभरामध्ये तिथे किती खोदकाम झालंय वरच्या बाजूला, तो डोंगर किती पाणी पिऊन घेतोय. लँडस्लाईड म्हणजे डोंगर पाणी पिऊन घेतो आणि पोट फुगल्यामुळे ढेकर द्यावा तसा ढेकर देतो.
हीच परिस्थिती म्हणजे लँडस्लाईड. डोंगराला आलेला ढेकर, माळीण आणि इर्शाळवाडीमध्ये घडलेल्या घटना, की वरच्या बाजूला खोदकाम झालंय, तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस आपण जेसीबी पोकलँड सारखी यंत्रणा वापरतो त्याच्या हादऱ्यानं हा जो सह्याद्रीचा संपूर्ण पर्वतरांग जी आहे ती हादरते. बेसॉल्ट खडक आहे, त्याच्यामध्ये पाणी आतमध्ये शिरतं आणि आतमध्ये मग पाण्याचा साठा आतमध्ये वाढतो आणि तो कडा किंवा डोंगर निसटतो आणि खाली पडतो. आणि दुर्दैवानं जर आपण तिथंच हजर असाल तर मृत्यूला आपण स्वतःच मिठी मारायला गेलेले आहात. त्यामुळे याचा दोष ना याच्यामध्ये सरकारचा दोष, कोणाचाच दोष नाही. तुम्ही त्या अवेळी अति जास्त पाऊस असताना तुम्हाला संकेत मिळत नाहीत का? अति जास्त पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे भुशी डॅममध्ये, तुम्हाला पोहता येत नाही आणि तरी तुम्ही भुशी डॅममध्ये उतरताय. कशासाठी उतरायचं? त्यामुळं ही सगळी विवेकशून्यता आहे. आणि ज्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते अशा सांगली, कोल्हापूर सारख्या ठिकाणी जे एनडीआरएफचं पथक वापरणं गरजेचं असतं तिथेच ते वापरलं गेलं पाहिजे. आणि जे हे अनावश्यकपणे भानावर नसलेले युवक युवती आणि परिवार कुटुंबाच्या कुटुंब शहरातून शनिवार रविवार बाहेर पडतायत आणि मरण्यासाठीच जात आहेत, मरण्यासाठी ह्या ठिकाणांची निवड करतायत, यांच्या पुढे आपण काहीच करू शकत नाही. एक तर आपण आपल्या विवेकाला साथ घालावी की आपण जाणं योग्य आहे की अयोग्य आहे एवढा विचार त्या क्षणापुरता करावा, म्हणजे आपल्याला साक्षात परमेश्वरच बुद्धी देऊ शकतो. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो.